नमस्कार, पद्मजा रसोईमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत. आज आपण आंबाडीची भाजी कशी करायची ते बघणार आहोत. पालक, शापू, मेथी यासारख्या भाज्या आपल्या आहारामध्ये नेहमी असतात. पण आंबाडीची भाजी म्हटलं ना, की ती चवीला थोडीशी आंबट असते, त्यामुळे सहसा आपण ती घेऊन येत नाही. पण ही भाजी खायला अगदी चविष्ट असते. शिवाय यामध्ये आयर्न, कॅल्शियम, व्हिटॅमिन सी, अँटीऑक्सिडंट यासारखे अनेक पोषण तत्वे भरपूर प्रमाणात असतात. शिवाय वाढलेला रक्तदाब कमी करण्यासाठी सुद्धा मदत होते. तर ही भाजी कशी करायची ते पाहूया. इथे बघा मी पाणी खोडून घेतलेली आहेत. भाजी स्वच्छ धुवून घ्यायची. देठाचा भाग अजिबात घ्यायचा नाही. आता ही भाजी स्वच्छ धुवून घेतल्यानंतर एका पातेल्यामध्ये काढून घेऊया. 4 ते 5 यामध्ये हिरव्या मिरच्या आणि भाजी बुडेल एवढं पाणी घालून घ्यायचं आणि गॅसवरती मीडियम फ्लेमवरती ही भाजी आपल्याला शिजवून घ्यायची आहे. भाजी शिजण्यासाठी अगदी 10 ते 15 मिनिटं लागतात. ही भाजी चवीला आंबट असते, त्यामुळे भाजी पाण्यामध्ये टाकली की त्याचा लगेचच कलर चेंज होतो. ही भाजी तितकीशी हिरवट राहत नाही. आता 15 मिनिटानंतर भाजी छान शिजलेली आहे. आता आपण एका गाळणीने ह्याला गाळून घेऊया. यामुळे भाजीतील आंबटपणा बऱ्यापैकी कमी होतो. आता भाजीमध्ये घालण्यासाठी 2 मोठे कांदे घेतलेत. त्याला असं लांबट आकारामध्ये कट करून घ्यायचं. खूप जास्त बारीक करायचं नाही, कारण आपल्याला कांदा भाजल्यानंतर मिक्सरलाच लावायचा आहे. एक मोठ्या साईजचा टोमॅटो घेतलाय, त्यालासुद्धा आपण कटिंग करून घेऊया. पॅनमध्ये 1 चमचाभर तेल घालून घ्यायचं आणि यामध्ये 1 चमचा एवढी आपण चणा डाळ घालायची आहे. 1 चमचा यामध्ये उडीद डाळ घालूया. 4 ते 5 आपण यामध्ये लाल सुक्या मिरच्या घालायच्या आहेत. हिरव्या मिरच्यासुद्धा आपण घातलेल्या आहेत. त्यामुळे थोड्याशा लाल मिरच्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता. यामध्ये आपण आता 1 चमचाभर जिरे घालून घेऊया आणि हे सगळं मिश्रण व्यवस्थित असं परतून घेऊया. डाळ आहे ती थोडीशी लालसर होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायची आहे. आता यामध्ये आपण चिरून घेतलेला जो कांदा आहे तो घालून घेऊया. कांद्याला काळपट कलर येणार नाही याची काळजी घ्यायची आणि अगदी हलकासा गोल्डन कलर येईपर्यंत याला परतून घ्यायचा. यामध्ये टोमॅटो घालून घेऊया आणि टोमॅटोसुद्धा 1 मिनिटभर आता आपण परतून घेऊया. कांदा आणि टोमॅटो भाजून झाला की गॅस बंद करायचा आणि याला पूर्णपणे थंड करून घ्यायचा. त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये हा कांदा घालून याला फिरवून घ्यायचं आहे. त्यामुळे खूप जास्त बारीक करायचं नाही, अगदी ओबडधोबड याला वाटून घ्यायचं आहे. तर इथे या पद्धतीनं आपण याला वाटून घेतलेलं आहे. यामध्ये गाळून घेतलेली जी भाजी आहे ती घालून घ्यायची आणि मिक्सरला ह्याला हलकंसं फिरवून घ्यायचं. या पद्धतीने याला वाटून घेतलं आहे. आता आपण फोडणी तयार करायला घेऊया. त्यासाठी एक मोठी लसणाची कुडी सोलून घेतली आहे. ती खलबत्त्यामध्ये छान ठेचून घ्यायची आणि ह्याला अगदी बारीक ठेचायचं नाही आहे, थोडंसं जाडसरच असं आपण याला ठेचून घेतलं आहे. तर इथे आपला लसूण चांगला ठेचून झाला आहे. भाजीला फोडणी देऊन घेऊया. पॅनमध्ये 1.5 चमचा तेल घालायचं. 1 चमचाभर जिरे घालायचे आणि वाटून घेतलेला लसूण घालायचा. लसूण आणि जिरे तेलामध्ये चांगले परतून घ्यायचे. लसणामुळे भाजीला खूप छान चव येते. आता यामध्ये आपण जे वाटून घेतलेलं वाटण आहे भाजीचं ते घालायचं आणि तेलामध्ये ही भाजी चांगली परतून घ्यायची. भाजी आपण पहिल्यांदा शिजवलेली होती, त्यामुळे ह्याला खूप जास्त शिजवायचं नाही आहे. फक्त ह्याला तेलामध्ये चांगली परतून घ्यायची आहे. आता यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आणि पुन्हा एकदा याला चांगलं परतून घ्यायचं. ही भाजी अगदी 4 ते 5 दिवस तशीच्या तशी राहते, अजिबात खराब होत नाही. खायला खूप चविष्ट लागते. चपाती, भाकरी किंवा भातासोबत कशाही सोबत तुम्ही ही भाजी खाऊ शकता. आपण ही सुक्की भाजी बनवलेली आहे, त्यामुळे प्रवासात सुद्धा तुम्ही ही भाजी घेऊन जाऊ शकता. अगदी 3 ते 4 दिवस ही भाजी छान टिकून राहते, अजिबात खराब होत नाही. त्यामुळे एकदा तरी तुम्ही ही भाजी नक्की ट्राय करून पहा आणि कशी झाली हे मला कमेंट्स करून सांगायला विसरू नका. चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनलला तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल बटन नक्की दाबा. पुन्हा भेटूया अशाच एका छानशा नवीन रेसिपीसोबत. धन्यवाद.